काय बायको फिरायला चाललोय आपण? कुठे चाललोय? हो, कायमचं फिरायला चाललोय. घर सोडून चाललोय आपण. म्हणजे काय बोलतेस तू? एक मिनिट थांब. ए इकडे आहे ग. काय बोलते ही? तिला घर खायला उठतंय, तिला मनासारखं वागता येत नाही, घरची कामं नको करायला. मी तुला बोलली होती मला लग्नानंतर एकत्र नाही जमणार. आपण वेगळं राहायचं ठरलं होतं ना. अरे सगळ्याच गोष्टीपासून प्रॉब्लेम आहे माझ्या. मी काय खाते, काय पिते, काय करते, कुठे जाते, काय करते, मला संताप आलाय. मग मी नाही राहू शकत इथे. तुला यायचंय तर माझ्यासोबत आहे, नाही तर मी एकटी जाते. ऐक 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 बॅग ठेव, आपण बोलू. बॅग ठेव. ऐक 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 माझं प्लीज बॅग ठेव. अगं ऐक ना बायको. अगं मला माहिती, मी तुला आधी सांगितलं की आपण वेगळं राहू लग्नानंतर, पण आपण नाही राहते. अगं माझे आई बाबा आहेत ते, आणि आता पुढच्या वर्षी किंवा काही वर्षांनी ते म्हातारे होतील. मग त्यांना मी सोडून नाही शकत असंच. म्हणजे अरे माझे पण आई बाबा आहेत. मी लग्न करून त्यांना सोडून तुझ्याकडे आली आहे ना, ते पण म्हातारे होतीलच ना. तुला कळतंय? मला असं वाटतं की आपण सोल्युशन काढूया. एक तुझ्या घरी आपण 15 दिवस राहूया आणि आपल्या घरी पण 15 दिवस राहूया. मला असं वाटतं की आपण एकमेकांना सोबत राहतो, आपण ग्रँटेड घ्यायला लागलोय. वेगळे राहिलो ना तर त्या गोष्टीचं सोल्युशन निघेल. समजतंय का तुला? तू ये, आपण बोलूया.